उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस असणार आहे आणि उद्या स्पर्धेतून आपण पहिलाच सामना पाहणार आहोत. जय बजरंग कारिवली, विक्रम स्पोर्ट वडनगर, बंद्रे मारुती कल्लेर, साई कृपा डुंगे, जय हनुमान सारंगाव, शेलूमाता वल, सोनादेवी टेमगर आणि श्री कालिका माता खारबाव. उद्या मंगळवारच्या लॉटमधून जो संघ अंतिम विजेता राहील तो थेट फायनलमध्ये दाखल होणार आहे. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर उद्याच्या गटातून या 8 संघांपैकी बघूया कुठला संघ स्वर्गीय दामोदर चषकाच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. म्हणजे सोमवार आणि बुधवारचा विजेता असा सेमीफायनल सामना या स्पर्धेतून आपण पाहणार आहोत. नक्कीच उमेशजी मुकादम यांचे स्वर्गवासी पिताश्री यांच्या नावाने स्पर्धा आणि त्यांच्याच नावानं ही आपण क्रीडानगरी देखील पाहतोय. स्वर्गीय दामोदर मुकादम क्रीडानगरी पाये. तर सलामी जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. सचिन पाटील आणि शैलेश पाटील नाणेफेकी आल्यानंतर प्रथम इथे फलंदाजी करण्यासाठी जॉली स्पोर्ट कामतगार. तर गोलंदाज आहेत श्री कालिका माता कालवार संघाचे संघनायक मुकेश पाटील. पहिल्या मॅच मधून मानकुली संघाला पराभूत केले कालवारनं. आता दुसऱ्या फेरीमध्ये त्यांचा सामना कामतगार संघाच्या बरोबर आहे. नक्कीच प्रमोददादा भोईर आम्हाला जोडलेले आहेत. क्या बात आहे. आपले लॉट कमिटी मेंबर आणि शेलूमाता वर्ल्ड संघाचे माजी संघनायक प्रमोददादा भोईर आणि शैलेश पाटील यांच्यासाठी ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. चौकार षटकार हॅट्रिकसाठी तुम्हाला 500 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट त्यांच्याकडून दिलं जाईल. धन्यवाद. चला चला कालवार संघ फिल्डिंग लावा मित्रांनो. अतिशय चांगली स्पर्धा, चांगलं मैदान. इथे देवेश ग्रुपचे सर्वा उमेश मुकादमनं इथे ही क्रीडानगरी बनवलेली आहे. स्वर्गवासी दामोदर क्रीडानगरी पाये. पहिला चेंडू आणि पहिल्याच सलामीवीर म्हणून आपण सचिन पाटील आणि शैलेश पाटील यांना पाहतोय. गेम ऑन. इष्टांच्या मागे आपण किशोर म्हात्रेला पाहतोय. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन गली क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढला. इथे चेंडू चाललाय अगदी डीप थर्डमॅनला. चांगले प्रयत्न नितीन म्हात्रेचे. धावा मिळतील 3. मला वाटतं मंगेश म्हात्रे शॉट थर्डमॅनला होते. थोडीशी चुकी पाहायला मिळाली. नक्कीच प्रवीण म्हात्रे आलेत. प्रवीण म्हात्रे एक चांगले गोलंदाज आहेत. श्री कालिका माता कालवार संघाचे धर्मेश, मुकेश, योगेश, दिलीप म्हात्रे, नितीन म्हात्रे आणि मंगेश म्हात्रे या संघाला जॉईन झालेत. आणि रमा म्हात्रे अशा पण खेळाडू पाहतोय. आज विद्यानंद पाटील, प्रकाश म्हात्रे आणि सदा म्हात्रे संघामध्ये नाही आहेत. बघूया. पहिल्या चेंडूवर 3 सचिन पाटीलच्या खात्यामध्ये. अतिशय चांगली स्पर्धा आणि दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना. आज गावदेवी बादवड संघ काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये अनुपस्थित राहिलाय. इथे चेंडूला अगदी हलक्या हाताने इनफिल्डच्या आतमध्ये शॉट मिड विकेटला चेंडू स्वतः गोलंदाज मुकेश पाटील उचलत आहेत. एक सिंगल. धावसंख्या 4. 2 चेंडू 4 धावा. मानकुली संघ देखील हा सामना पाहण्यासाठी इथे थांबलेत. कारण की कालवार संघाने त्यांना पराभूत केलंय आणि या सामन्यातून कालवार संघ कसा खेळतोय आणि कामतगार कशा प्रकारे फलंदाजी करतोय हे पाहण्यासाठी मानकुली संघ इथे उपस्थित आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. इथे हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. शॉर्ट लेग मधून धर्मेश चेंडूला उचलत आहेत. एक सिंगल धाव. सिंगल 4. 3 चेंडू मध्ये 6. 5. 4 वर सचिन, 1 वर शैलेश. नक्कीच पहिले 3 चेंडू मध्ये 5 धावा.
40+ फॉर्मॅटचा आजचा पहिला दिवस दामोदर स्मृती चषक 2025. चांगला चेंडू इथे अगदी भरपूर शपल क्रॉस झाली होती. चेंडूची लाईन अँड लेंथ अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळाली. मुकेश पाटील यांची डॉट बॉल. 4 चेंडू 5 धावा. इथे हा फटका आपण पाहतोय गली रिझन मध्ये. नितीन म्हात्रे चेंडूला उचलत आहेत. एक सिंगल मिळेल. शैलेश पाटील यांना संघाची टोटल पाहतोय आपण 6. 5 चेंडू 6 धावा. पहिल्या चेंडूवर 3 आणि त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये 3 अशा एकूण धावा 6. बघूया शेवटचा एक चेंडू पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मधला टाकण्यासाठी गोलंदाज मुकेश पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. बघूया अगदी सचिन पाटील साठी झालं विनलेलं आहे. आणि हा फटका बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. किशोर म्हात्रे यष्टीरक्षक चेंडूला उचलत आहेत. फक्त एक सिंगल. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावा बनलेत बिनबाद 7. एक संत आणि शांत सुरुवात. पहिल्या चेंडूवर 3 आणि त्यानंतरच्या 5 चेंडूमध्ये 4 अशी चांगली गोलंदाजी आपण मुकेश पाटीलजी पाहिली. चांगली सुरुवात आहे श्री कालिका माता कालवार संघासाठी. आणि ओव्हर नंबर 2 साठी धर्मेशनं चेंडू आपल्या हातामध्ये घेतला आहे. बघूया धर्मेश या संघातील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नावारूपाला आलेला खेळाडू आहे. त्यानंतर रमाकांत म्हात्रे असतील, योगेश पाटील, प्रवीण सारखे चांगले गोलंदाज या संघामध्ये आहेत. धर्मेश चला कालवार संघ आपल्याकडे वेल आहे मात्र विनाकारण आपण वेल खर्च करू नका. कारण की आज बादवर संघ गैरहजर राहिले त्यामुळे आपल्याकडे वेल आहे मित्रांनो. मात्र आपण अधिक वेळ घेऊ नका. सामना कंटिन्यू सुरू ठेवा. इथे पहिला चेंडू अगदी डिफेन्सिव्हरित्या खेळलेला आहे. बघूया त्या टाटा पॉवरच्या पोलला जर चेंडू लागला तर तो चेंडू नक्कीच डॉट करण्यात येईल. सर्व संघाच्या खेळवणीची सूचना लक्षात ठेवायची. धावा आले 2. 2 धावेने संघाची टोटल 9. 7 चेंडू टाकून झालेत आणि 9 धावा इथे बनलेले आहेत. डॉट चेंडू. धर्मेशकडे चांगली गोलंदाजी आहे. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा त्यांनी नेहमीच गोलंदाजी करताना घेतलेला आहे. बघूया ओव्हर द विकेट. इथे पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय. सुरेख चेंडू. 2 चेंडू डॉट टाकणं हे साध्या गोलंदाजाचं काम नाहीये. 9 चेंडू मध्ये 9. पहिल्या 6 मध्ये 7 आणि धर्मेशच्या 3 चेंडू मध्ये 2. हा चेंडू इथे बघूया रमा म्हात्रेनं चांगली फिल्डिंग केली.
शॉट फाईन लेग रिजन मध्ये, नक्कीच बॅट कट, अगदी इथे चेंडू बॅटला स्पर्श झाला होता. धावसंख्या 10. भाऊसर अगदी आमचा समालोचक कक्ष आणि विकेट अगदी आम्ही मधोमध आहोत. आपल्याला निर्णय द्यायचा असेल तर आपल्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला येऊन आम्हाला निर्णय दाखवायचे आहेत. या बाजूला या, तुमची डावी आमची उजवी आहे. असं नका करू. म्हात्रे सर येत आहेत, सुरेश घरत सर येत आहेत, तुम्ही साईड चेंज नका करू. हात दुखतोय, संध्याकाळी करू आपण उपचार त्याच्यावर. 10 धावा, 10 चेंडू. इथे हा चेंडू आलाय डॉट. काय गोलंदाजी आहे. अगदी फलंदाजीच्या पुढे जो एक स्पॉट आहे या खेळपट्टीचा, तिथे जर चेंडूना टप्पा घेतला तर तो फलंदाजासाठी बॅटवर येणं खूप कठीण आहे. नक्कीच अगदी खेळपट्टीची पाहणी केलेली आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या खेळाडूंना. मात्र आता तोच संघ कुठेतरी थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. 11 चेंडूमध्ये 10. इथे अरुंदिलेख त्रिफलाचित फलंदाज शैलेश पाटील इज गॉन. मात्र शर्यत ते जिंकतात का बघूया. सचिन पाटीलनं सांगितलं आहे, आज आमचे अध्यक्ष देखील आमच्या टीममध्ये आम्हाला जॉईन झालेत. बघूया 2 ओव्हर 1 बाद 10 धावा लागलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेत फक्त 3. आता बंधूंची जोडी अरविंद पाटील आणि सचिन पाटील खेळपट्टीवर. नक्कीच 2 ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर इथे कालवार संघानं वार केलाय तो नंबर 1 रँकिंग जॉली स्पोर्ट कामतगार या संघावर. नक्कीच प्रमोद भोईरेनं पारितोषिक जाहीर केलं होतं शैलेश पाटील यांच्यासाठी. सध्या बंद्रामूर्ती काल्लेर नंबर 1 वर आहे. 2 अंतिम, 2 उप आणि 2 तृतीय. तर नंबर 2 वर विक्रम स्पोर्ट वडुणवकर 2 अंतिम आणि 3 तृतीय. तर नंबर 3 वर वीर तानाजी दापोडे 1 अंतिम आणि 1 दमान चषक. त्यानंतर नंबर 4 वर जय बजरंग कारिवली 2 चषक आणि मोरवाई दिवे नंबर 5 वर 2 अंतिम. तसे आपण पाहिले तर टॉप 10 11 मध्ये संघ आपण पाहतोय. कामतगार, सोनाले, कोपर, भादवड, निंबवली, वल, रांजनोली, सॉरी वल आहे. इथे हा फटका चालला अगदी मिड ऑफ क्षेत्रामध्ये. चांगली फिल्डिंग रमा म्हात्रे तिथे उपस्थित. योगेश पाटीलच्या तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक सचिन पाटीलनं आपल्या बंधू अरविंद पाटीलला रोटेट केलेली आहे. 13 चेंडूमध्ये 11. काय कमालीची गोलंदाजी. योगेश पाटीलचा चेंडू अगदी सरळ बॅटनं चेंडूला केलाय. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग होते. मला वाटतं तिथे दिलीप म्हात्रे आहेत. नक्कीच आता कालवार संघामध्ये देखील काही नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. जितेंद्र म्हात्रे आहेत. नक्कीच आमचे मंगेश म्हात्रे शॉर्ट थर्डमॅनला आहेत. सदा म्हात्रे यांचे बंधू. हा फटका चांगला आहे. इनसाइड आउट केलेत रमा म्हात्रे. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडूला उचलत आहेत. धावा मिळतील 2. 2 धावेनी संघाची टोटल 14. पहिल्या 12 मध्ये 10 आणि योगेशच्या तिसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये 4.
अशा धावा बनलेत 15 चेंडूमध्ये 14. नक्कीच योगेश पाटील साठी आता प्रमोद भोईरनं विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक. मला वाटतं आता चेंडू टाकून झाले 4. बघूया 2 विकेट घेतले तरी आपण 500 घेऊ. योगेश हा फटका उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून एका संघाचे अष्टपैलू खेळाडू विलास पाटील खेळपट्टीवर आलेत. लॉट कमिटी मेंबर आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आणि प्रत्येक स्पर्धेसाठी ज्यांची नेहमीच आपण उपस्थिती पाहतोय. दमन दौरा असो की चाचणी स्पर्धा विलास पाटील सरांची नेहमीच आपण मेहनत आणि उपस्थिती पाहतोय. शेवटचा आणि अंतिम ओव्हर घेऊन आलेत प्रवीण. संघातील एक सर्वात तेज तर्रार गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे. धावा बनलेत 19. किशोर म्हात्रे एसट्यांच्या मागे तिथे अगदी चेंडूला हलक्या हातानं डिफेन्स केलाय. चांगला क्रिकेट विलास पाटील सरांकडून, कारण की त्यांना ठाऊक आहे माझ्या जोडीला खेळपट्टीवर अरविंद पाटील आहे आणि त्याला संधी देणं गरजेचं आहे. 19 चेंडूमध्ये 20. आता फक्त 5 चेंडू आहेत अरविंद पाटील यांच्याकडे आणि या 5 चेंडूमध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या कामतगर संघासाठी पोषक असतील. मात्र गोलंदाज देखील अरविंद पाटीलच्या ताकदीचा आहे. प्रवीण म्हात्रे संघातील एक सर्वात चांगला गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे. कालवार संघाकडून शेवटचे 5 चेंडू या सामन्यातून विजेता आणि मरवाई दिवे असा आपण या स्पर्धेचा आजच्या दिवसातून क्वार्टर फायनलचा सामना पाहणार आहोत. अतिशय चांगला चेंडू आणि तितकाच चांगला डिफेन्सिव्ह फटका. इथे एक दुसरी धाव घेता आली असती
मात्र धोका पत्करू इच्छित नाहीयेत, कारण की संघ अडचणीमध्ये आहे. डॉट बॉल. आज भादवड संघ काही कारणास्तव इथे पोचू शकला नाहीये. अध्यक्ष साहेबांचा संघ आणि जॉली स्पोर्ट कामतगर संघाला पुढे चाल मिळाली आणि दुसऱ्या फेरीचा सामना आपण पाहतोय कालवार आणि कामतगर. शेवटचे 4 चेंडू 20 धावा बनलेत. हा फटका चाललाय आता वायडिश लॉंग ऑनला. तिथे बघूया क्षेत्ररक्षक आहेत, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल. 2 धावीने संघाची टोटल डबल 2. 21 चेंडूमध्ये 22 धावा आलेत. शेवटचे 3 चेंडू आहेत. प्रशांतची गोलंदाजी ॲक्शन बघितली की अविदेवेचा मनोज भोईर याच्या गोलंदाजीची आठवण ताजी होते. अगदी रणप्पा त्यांचा. नक्कीच मनोज भोईर आणि प्रशांत म्हात्रे. इनसाइड आउट. कडक फटका. चेंडू चाललाय अगदी सीमा पार. पंचांच्या हात आकाशाकडे. भाऊ पाटील सर, तुम्हाला सांगितलंय तुम्ही या साईडने या, उजव्या साईडने या, डावीकडे जाऊ नका. षटकार.
चेंडूवर तुम्हाला धावा दिल्या जाणार नाहीयेत. तो चेंडू गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल अशी या स्पर्धेची नियमावली आहे. की जिथे
हा जो अरविंद पाटीलचा जो फटका होता तो लाईनला टच झालेला आहे आणि हा डेड बॉल करण्यात आलेला आहे. असा निर्णय आपण प्रिन्स मूव्हीज टेक्निकल टीमच्या माध्यमातून चेक करून इथे दिलेला आहे. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. नक्कीच अगदी मैदानी पंच भाऊ पाटील सर, सुनील म्हात्रे आणि आमचे तिसरे पंच सुरेश घरात या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत चांगले निर्णय. मात्र भाऊ पाटील आपण उजव्या साईडला येऊन निर्णय द्या, डाव्या साईडला जाऊ नका वारंवार. तुम्हाला आम्ही शेवटची सूचना करतोय, नाही तर अल्पेश गायकवाड यांच्याकडे तुमची कंप्लीट केली जाईल. तीन चेंडू आहेत. प्रवीण यांचा चेंडू डेड बॉल करण्यात आलेली आहे. बघा पंच असतायत, सुनील म्हात्रे, अगदी रमा म्हात्रे देखील असतायत आणि भाऊ पाटीलना हा डेड बॉलचा इशारे केले. धन्यवाद भाऊ पाटील. साईड चेंज करा, निर्णय चांगला आहे. चला शरदजी भोईर साहेब देखील माजी अध्यक्ष आम्हाला जोडलेले आहेत आणि देवेश ग्रुप तसेच जरीमरी क्रिकेट क्लब पाहे या स्पर्धेचे आयोजक उमेश मुकादम यांना देखील शरदजी भोईर साहेबांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद शरदजी भोईर साहेब. आपलं देखील या स्वर्गीय दामोदर चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटचे तीन चेंडू आहेत, धावा बनलेत 22. इथे या चेंडूवर एकच सिंगल. मंगेश म्हात्रे शॉट थर्डमॅनला आहेत, चांगली फिल्डिंग करतायत. नक्कीच आज कामतगर संघाचे नशीब खूप कमी आहेत. सचिन धावचित बाद झाला, अरविंदचा षटकार टाटाच्या लाईनला टच झाला आणि त्या 6 धावांच्या ऐवजी फक्त आता एक धाव आली. धावसंख्या 23. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि विलास पाटील ऑन दी स्ट्राईक. प्रवीण म्हात्रे इथे चेंडूला अगदी हलक्यातनं खेळून काढला आहे आणि हा चेंडू अगदी टावरच्या आर पार गेलाय. हा जर टच झाला असता तर पुन्हा डेड बॉल करण्यात आला असता. पंच आपण या गोष्टीकडे लक्ष द्या. 3 दिवस आपली देखील अग्नी परीक्षा आहे. स्टेट ड्राईव्ह इथे जखमी झालेत. नक्कीच भाऊ पाटील सर जखमी झालेत. इथे हा चेंडू आलाय डॉट आणि इथे धावा बनलेत फक्त आणि फक्त 23 आणि 24 चेंडूमध्ये 24 धावांचं लक्ष आहे. दुसऱ्या फेरीच्या सामन्यातून श्री कालिका माता कालवारे संघाला. नक्की जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण समालोचन कक्षामधून मोहनदादा भोईर यांचा आवाज ऐकू. 24 झालेत, सॉरी चुकीची दुरुस्ती, 24 धावा झालेत. 25 बनवायचे आहेत. कालवार संघ 25चं लक्ष ठेवा मित्रांनो. 25 आणि जाऊया आपण DJ प्रदीप माली यांच्या माध्यमातून ऐकूया एक संगीत.
हॅलो. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये एक सामना चालू आहे. एका बाजूला ज्वाली कामतगर तर दुसऱ्या बाजूला जे कालिकामाता कालबार. खऱ्या अर्थानं प्रथम फलंदाजी करता आपण ज्वाली कामतगर संघाला पाहिलं, ज्याने 4 षटकांची अंती धावा केले. फक्त आणि फक्त 24 आणि 25 धावांचं एक मापक लक्ष विजयासाठी असेल ते कालबार संघासाठी. ज्वाली कामतगर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. पंचांनी देखील विनंती आपण लगेच सामन्याला सुरुवात करावी. जय कालिकामाता कालवार संघाचं कॅप्टन तुम्हाला देखील विनंती असेल की आपण देखील आपली सलामी जोडी बिनामी नंबर लगेच मैदानामध्ये रवाना करा. बघतो ना आपण क्रिकेट. आपण जाऊया पुन्हा मैदानाकडं. विजयाचं एक मापक लक्ष उरासी बालकताना सलामी जोडी इन ॲक्शनमध्ये पाहतोय. जे कालिकामाता कालवार संघाची मुकेश आणि किशोर. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतोय देवी स्पोर्ट्स 40+ चषक 2025 या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य आयोजन. 3 दिवस चालणारी स्पर्धा 30 आणि स्पर्धेचा पहिला दिवस 40+ फॉर्मॅटचे सामने आपण पाहतोय. चालू सामना देखील दोन दिग्गज संघामधून एका बाजूला ज्वाली कामतगर दुसऱ्या बाजूला जय कालिकामाता कालवार. विजयाचं एक मापक लक्ष उराशी बाळगताना सलामी जोडी इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय मुकेश आणि किशोर. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटकांतर गोलंदाज सचिन पाटील. फर्स्ट बॉल गो. पहिला चेंडू रिलीज करताना गोलंदाज राईट आर्म राऊंडचा मारा करतोय. चेंडूला थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधला आलं नव्हतं. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक पहिलं.
फलंदाज थोडासा शप्पल जवळ ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क निश्चित साधता आलं नव्हतं. मात्र धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न केल्याने प्रयत्नामधून महत्त्वाची पहिली विकेट धावचित स्वरूपाने बाद होते. किशोर याला मैदान सोडावं लागतं. नाहक फलंदाज या ठिकाणी बाद होते किशोर. नेक्स्ट बॅट्समन जातो राकेश. नेक्स्ट बॅट्समन येतोय राकेश. मागच्या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार ज्यानं पटकावला होता, अतिशय प्रतिम उत्तम फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली होती, तो फलंदाज राकेश. महत्वाचा फलंदाज नागबाद झाले किशोर. अतिशय चांगला फटका, प्रतिम उत्तम फटका आपण पाहिला. हलक्यात फक्त आणि फक्त चेंडू थोडंसं स्टिअर केला, चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. इनफिल्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मात्र एक धाव संधी राकेश म्हात्रे याला झाली. या एका धावेने स्वतःचा आणि संघाचं ज्यांना अकाउंट ओपन केलं. धावसंख्या होती ती 1-1. ओव्हर क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष्य फक्त आणि फक्त 25 धावांचं. 24 चेंडू 25 धावा असं छोटंसं समीकरण. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 8.25 ची सरासरी आहे. कुठल्याही मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही आहे या ठिकाणी कालभार संघाला. या ठिकाणी मात्र चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला नंतर मुकेशला. मुकेशच्या बॅटमधून देखील वारंवार आपण चुका पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सचिन. आता मात्र चेंडू ऑन साईडला केलेलं आहे. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू जातोय. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. कुठेतरी आपण पहिले क्षेत्ररक्षक थोडंसं दक्ष नव्हते. रणजिश ऑन साईडला चेंडू निश्चित थोडासा लँड आपण पाहिला. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती बिनबाद 3. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर भोळ्यावर पंचांना क्रॉस करतो. रॅटा मोरचा मार्क करतो. स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन मुकेश. डिफेन्सिव्ह फटका, सुंदर सुरेख अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. उत्तम चेंडू, अतिशय चांगला सन्मान देखील त्या चेंडूचा आपण पाहिला. एक धाव घेण्याची संधी, धावसंख्या 4. विजयाचं लक्ष जरी माफक असलं तरी मात्र संघर्ष करावा लागतो धावांसाठी. पहिल्या ओव्हरमधून फक्त खर्च झाले 4. आता येणारे चेंडू 18 आणि विजयासाठी 21 ची गरज. हॅलो. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर 7 धावांची सरासरी आहे. बघा, कुठल्या मोठ्या पटक्यांची आवश्यकता नाही कारभार संघाला. या सामन्यामधून जर आपण विजय संपादित करायचं असेल तर फक्त आणि फक्त चेंडूला थोडंसं रोटेट करायचं आहे. डबल सिंगल जी क्रिकेटची लाईफ लेन ज्याला आपण समजतोय अशा पद्धतीने या ठिकाणी धावा काढायचे कारभार संघाला. मात्र या अगेन्स्ट या सामन्यामध्ये जर कमबॅक व्हायचं असेल तर एक मॅजिकल षटक हातावं लागेल ज्वाली कामंदिर संघाला. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाहायला सांगित. दुसरं गोलंदाज येतो अरविंद. आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू जातो शॉर्ट थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक थोडंसं सांभाळतोय मनोज. आणि ज्या ठिकाणी 1 धाव तिकडे 2 धाबा कणबोल होतात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 6 वर पोहोचते. येणारी चेंडू 17 विजयासाठी 19 ची गरज. 17 चेंडू शेष आहेत विजयापासून. 19 धावा दूर आहे संघ. जय कालिका माता कालबार.
चेंडूला थोडंसं ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर पंच लेग बायचा इशारा करतात दवेचा निर्बळा धावसंख्याकडे पुढे धावसंख्या होती ती 7. येणारे चेंडू 16 असतील. 16 राहिले का विजयासाठी 18 आणि विजयासाठी 18ची गरज. 16 चेंडू 18ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मारतो पंचांना क्रॉस करतो राईट मोरचा मार स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन. आता मात्र राक्षसाच्या बॅटमधून देखील चांगला फटका साजलाय. थोडासा थंबल होताना क्षेत्ररक्षक कुंदन ज्वाली कामतगार विपक्ष जय माता कालिका कालबार या 2 दिग्गज संघामधून आपण सामना पाहतोय. मात्र या ठिकाणी एक ब्रेकिंग न्यूज कालबार संघासाठी आहे. या सामन्यामधून जर आपण ज्वाली कामतगार संघाला पराभूत केलं तर संघाचे कॅप्टन प्रकाश म्हात्रे यांच्याकडनं संघाला 4 कोंबडे. पहिले 2 आताचे 2 सांजपर्यंत वारच जातील. तिकडच्या कोंबड्या आण. दूरवून खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं मुकेशच्या बॅटमधून देखील साजेशी कामगिरी मैदानामधून केली जात नाहीये. वारंवार चुका त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. संघटनेकडे विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र त्याची फलंदाजी ठरत नाहीये. आतापर्यंत त्याच्या बॅटचा आपण जर अपडेट केलं फक्त 5 धावा आलेले आहेत आणि तब्बल चेंडूंचा सामना केलाय 8. जेवणावरची माग झाला. गणपती शिलावला आउट झाला. चेंडू खेळला 9 धावा केल्या 5 म्हणजे घमेलभर खुराक खाला ना पेला बदूत दिला अशी गत. सन्मान्य जालिंदर मस्तानी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. येणारे चेंडू 12 आणि बीजासाठी अजूनही 15ची गरज आहे. सामना जरी लो स्कोरिंगचा असला तरी मात्र या सामन्यामध्ये रंगत आणि चुरस आपण पाहतोय. संघर्ष पाहायला मिळतोय. साजेची कामगिरी खऱ्या अर्थानं मैदानामधून केली जात नाहीये. पहिल्या ओव्हरमधून फक्त खर्च झाल्या 4 धावा, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमधून 6 धावा. आता मात्र कामतगार संघ देखील या सामन्यामधून आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पाला सांघिक तिसरा गोलंदाज येतो विलास बाळू. बॅट्समॅन योगेश येतो. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पाला सांघिक तिसरा गोलंदाज येतोय विलास बाळू. लॉंग रन पंचांना क्रॉस करतो. राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय राकेश. आणि या ठिकाणी राकेशच्या बॅटमधून अतिशय अप्रतिम उत्तम फटका. चेंडूला सुंदरसा स्वीप केलाय ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ विकेट.
बागपाट स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा एक नेत्र दीपक चौकार आणि या चौकारनं मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना संघ आपण पाहतोय जय कालिका माता कालबार. धावसंख्या 4ने पुढे सगळे धावसंख्या होती ती 14. येणारे चेंडू 11 आणि विजयासाठी 11ची गरज. 11 गेंदे शेष आहे, 11 रनों की जरूरत आहे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी चौकाराने थोडीशी संजीवनी मिळते कालबार या संघाला. पुन्हा एकदा राकेशच्या बॅटमधून ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका साजला. क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. या 2 धावांनी आता समीकरण. येणार चेंडू 10 आणि विजयासाठी 9ची गरज. 10 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फेक झाली होती. चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट रिलीज झाली. खऱ्या हाताने चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता किंवा चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करताना फलंदाज राकेश याला येणारे चेंडू असतील 9 आणि विजयासाठी 9 धावांची गरज. लो स्कोरिंगचा सामना मित्र आपण पाहतोय. फक्त 25 धावांचा मान. आता मात्र चेंडूला फक्त आणि फक्त थोडीशी दिशा दिली जाते. चेंडू जातो शॉर्ट पॉइंटला. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव. येणारे चेंडू 8, विजयासाठी 8ची गरज. संघाचं कौतुक करूया, कारण कमी भांडवलामधून एक उत्तम खरेदी करताना संघ आपण पाहतोय. फक्त 25 धावा करायच्या होत्या. सामना मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये. आता मात्र थोडासा बागपूरला आपण संघ पाहतोय. जे कालिका कालबार. पहिला आणि दुसरा चेंडू या स्पर्धेतील निर्णायक असेल. येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी 8ची गरज. 24 चेंडू 25 धावा असं समीकरण असताना मात्र काय कमालीचा खेळ आपण पाहतोय ज्वाली कामतगर संघाच्या माध्यमातून. आता मात्र ज्वाली कामतगर संघ या स्पर्धेमधून थोडासा कमबॅक करतोय. आपलं साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय ज्वाली कामतगर. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर. गोलंदाज कोण आहे? रजनीश. संघ ठिकाणी टाकलेले विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी बघूया रजनीश पाटील याच्या माध्यमातून केली जाईल का? पहिला आणि सुद्धा चेंडू खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा निर्णायक राहील. स्ट्राईक कोण घेईल? राकेश. मागच्या सामन्यातील हिरो. परिपूर्ण खांद्यावर मजल राकेशच्या. संघाचा परिपूर्ण भार आता राकेशच्या खांद्यावर आहे. किम्यान संघाचा विनर आहे. पहिला आणि दुसरा चेंडू या स्पर्धेतील निर्णायक असेल. गोलंदाज रजनीश, बॅट्समन राकेश. येणारे चेंडू 6 विजयासाठी 8ची गरज. सामन्यामध्ये रंगत आणि चुरास. गोलंदाज सज्ज, मार्गस्थ. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम चेंडूची फेक. तो धर्मेंद्र आहे का? नाही.
फलंदाज बाद, बिग विकेट, बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त हुए। गेंदबाज नेक्स्ट बॅट्समन त्याचं मंगेश आणि पंकज. आता मात्र पंकज, नेक्स्ट बॅट्समन जातो पंकज. सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक करताना संघ आपण पाहतोय. ज्वाली कामतगार, मंगेश. चला थोडस स्पीडअप करा, बेल कमी घ्या. मरुवे दिवे संघाचा कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे. आज खऱ्या अर्थाने या संघाने देखील स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केलेला आहे. अतिशय चांगला चेंडू, चेंडूला सुंदरसा प्ले केला. ऑन साइडला चेंडू जातो मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज बाद. नेक्स्ट बॅट्समन नितीन होतोय बघा. 30 इयरचं सर्कल आहे ते कंपल्सरी आपण क्रॉस करत चला. येणार जाणार फलंदाज. दादा चला लवकर चला, आताच पायाला मुंगल्या आल्या. कोंबऱ्याचा पिसोरा बी भेटते का नाही ते. येणारे चेंडू 4 विजयासाठी 7ची गरज. सामना होता कुठं आणि आला कुठं, हा चेंडू देखील महत्वाचा आहे. आता मात्र अतिशय चांगला फटका. वन शॉटचा इशारा, म्हणजे अख्खा दिवस काम केला आणि पगार न दिला अशी गत.
शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. विजयापासून 7 धावा अजून दूर आहे. मोठा पटका येईल का? आणि या ठिकाणी मात्र डेड बॉल. दादा तुमचा पण असाच झालता ना? आता बरा वाटत असेल. हा चेंडू पण जवळ असं वाटलं होतं की सीमारच्या बाहेर गेला असता, पण त्यांनी मारलेला होता. फटका उत्तम होता. नशिबाची साथ नाहीये, लक फॅक्टर नाहीये. बघा चेंडू भाजले का? भाजलाय. ओके, म्हणजे आम्ही पहिले जी खून केली ती कंप्लीट. अजूनही सामना संपलेला नाही. 2 चेंडू 7 धावांची गरज. ती क्षमता या फलंदाजामध्ये त्याने ती सिद्ध केलेली आहे. गोलंदाज सज्ज, मार्ग 55 क्रॉस करतो. रायटा मोर्चा मारा, स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समॅन. हाना हाना करताना मात्र फलंदाज, मला वाटतं प्रवीण, आता शेवटचा शेपूट बाकी आहे. रमाकांत, बघा रमाकांत याच्याकडे क्षमता आहे. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. विजयासाठी 6 धावांची गरज. गोल्डन षटकार, ती क्षमता देखील या फलंदाजामध्ये आहे. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 24 मधून 25 ची गरज असताना सामना अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतो. शेवटच्या चेंडूवर येऊन ठेपलाय. येणारा चेंडू 1, विजयासाठी 6 ची गरज. ताकदवर फलंदाज आहे. कदाचित त्याच्या रडार मध्ये आला तर निश्चित हा चेंडू सीमेच्या बाहेर जाईल, नो डाऊट. नेहमीच खऱ्या अर्थानं रमा देखील चांगला खेळ करत असतोय. आज देखील त्या खेळाची गरज आहे, त्या फटक्याची नितांत गरज आहे. कालबार संघाला त्या अगेन्स्ट हा चेंडू बीट केला जाईल का? गोलंदाज सज्ज. एक चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडू बाकी. विजयापासून 6 धावा वंचित संघ जय कालिका माता कालबार. या अतिशय प्रथम उत्तम दर्जाचा चेंडू हाताळताना गोलंदाज, आणि ह्याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून एक महत्वपूर्ण विजय संपादित करतोय संघ ज्वाली कामतगार. नो डाऊट सामन्यातील सामनावीरचा पुरस्काराचा मानकरी, ज्यानं अंतिम ओव्हर हाताळलं, उत्तम गोलंदाजी केली. 6 चेंडूमधून 8 धावांची गरज असताना डिफेन्स ठेवल्या धाबा. तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर, ज्यानं सिकस दिली जय कालिका कालबार संघाला. विजयाचा शिल्पकार, ज्यानं अंतिम ओव्हर हाताळलं, तो गोलंदाज रणजित ठरतो या स्पर्धेचा फिनिशर. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा खेळ खऱ्या अर्थानं ज्वाली कामत संघाच्या माध्यमातून आपण पाहिला. 24 चेंडूमधून 25 धावा डिफेन्स ठेवल्या, आणि
जाऊया आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये देऊया या मान्यवराचा पुरस्कार जैलिंदर मस्तान ना जैलिंदर मस्तान यांना मी विनंती आहे, आपण आपल्या शुभास्ते जी ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. त्यानंतर वेफर पॅकेट, त्यानंतर सितपे, थॉन्सअप प्रथम देऊया या स्पर्धेतील आकर्षक ट्रॉफी. मानकरी देखील आपण पाहू शकता. खऱ्या अर्थाने अंतिम ओव्हरमध्ये अतिशय उत्तम दर्जाची ज्यानं गोलंदाजी केली, 8 धाबा ज्यानं डिफेन्स ठेवल्या. त्यानंतर वेफर पॅकेट आणि शीतपे. हार्ड लक, जय कालिका माता कालबार अँड गुड लक ज्वाली कामतगर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन बा करूया. 2 दिग्गज संघामधून आजच्या स्पर्धेत शेवटच्या अंतिम सामन्याचा आपण नाणेफेक. एका बाजूला मोरू दिवेता, दुसऱ्या बाजूला ज्वाली कामतगर. आता मात्र ज्वाली कामतगर या सामन्यामधून ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न निश्चित करेल. हेमंत रायकर आणि दिलदार रायकर नाणे पिसाडी या काय हरकत